नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 1 भारत माता या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. त्यामधील 1 नंबर प्रश्न, रंग वेगळे टिंबटिंब वेगळे तरी येथली सर्व फुले. उत्तर, गंध. दुसरा प्रश्न, मानव सारे टिंबटिंब असती शिकवण ही जगतास दिली. उत्तर, समान. तिसरा प्रश्न, या मातेची मुले टिंबटिंब सदा तिचा ध्वज उंच धरू. सद्गुणी. चौथा प्रश्न, प्रियतम अमुचे टिंबटिंब हे प्रियतम या गंगा जमुना. सह्य विंध्य. प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा. अ गट ब गट. पहिला आहे पाणी, जोडी आहे झुळझुळते. हिमालय धवल, वारे सळसळते. भारत माता प्रियतम, शेते डोलणारी. प्रश्न तिसरा, कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. पहिली ओळ आहे, प्रियतम अमुची टिंबटिंब तिची मुले, भारत माता आम्ही सारी. रंग वेगळे टिंबटिंब सर्व फुले. उत्तर, गंध वेगळे तरी येथली. तिसरा, प्रिय आम्हाला टिंबटिंब झुळझुळते. उत्तर, प्रिय आम्हाला येथील माती प्रिय हे पाना झुळझुळते. चौथा आहे, प्रियकर ही डोलणारी टिंबटिंब सळसळते. उत्तर, शेते प्रिय हे वारे. पाचवा प्रश्न, प्रियतम अमुचा टिंबटिंब जो गगना, धवल हिमालय बगे विडाया जो गगना. सहावा प्रश्न, प्रियतम अमुचे साह्यविंद टिंबटिंब जमुना. उत्तर, हे प्रियतम या गंगा. सातवा प्रश्न, या मातेची टिंबटिंब प्रिय झाली. उत्तर, मुले सद्गुणी सर्व जगाला. आठवा, या मातेची टिंबटिंब उंच धरू. मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील 1 नंबर प्रश्न, सारी मुले कुणाची आहेत. उत्तर, सारी मुले भारत मातेची आहेत. दुसरा प्रश्न, फुले कशी आहेत. उत्तर, फुले विविध रंगांची व गंधांची आहेत. तिसरा प्रश्न, हिमालय कसा आहे. उत्तर, हिमालय धवल व गगनाला भिडणारा आहे. चौथा प्रश्न, भारत मातेने जगतास कोणती शिकवण दिली. उत्तर, सारे मानव समान आहेत ही शिकवण भारत मातेने जगतास दिली. पाचवा प्रश्न, भारत मातेची मुले काय करणार आहेत. उत्तर, भारत मातेची मुले ध्वज उंच करणार आहेत. प्रश्न पाचवा, खालील प्रश्नांची 2-3 वाक्यांत उत्तरे लिहा. त्यामध्ये 1 नंबर प्रश्न, कवयित्रीला कोण कोण प्रिय आहे. उत्तर, कवयित्रीला भारत माता, सर्व फुले, माती, पाणी, शेते, वारे, हिमालय, सह्याद्री व विंध्य पर्वत, गंगा, जमुना सर्व मुले प्रिय आहेत. दुसरा प्रश्न, भारत मातेची मुले कशी आहेत. त्यांनी कोणती शिकवण दिली. उत्तर, भारत मातेची मुले सद्गुणी आहेत. त्यांनी मानव सारे समान आहेत ही शिकवण सर्व जगाला दिली. प्रश्न तिसरा, भारत मातेविषयी कृतज्ञता कशी व्यक्त केली आहे. उत्तर, भारत माता सर्वांना प्रिय आहे. तिला सर्व वंदन करत आहेत. तिचा ध्वज उंच फडकवून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. व्याकरण व भाषा अभ्यास. प्रश्न पहिला, वचन बदला. मुलगा मुले, भाजी भाज्या, घर घरे, माती माती, झाड झाडे, शेत शेते, पाणी पाणी, नदी नद्या, किडा किडे. प्रश्न दुसरा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. वंदन नमस्कार, माता आई, सदा नेहमी, गंध सुवास, लाडकी आवडती किंवा प्रिय.
प्रश्न तिसरा, खालील शब्दांचे विरुद्धार्थी अर्थाचे शब्द लिहा. उत्तर, प्रियतम अप्रिय, समान असमान, उंच बुटका किंवा ठेंगणा, सद्गुणी दुर्गुणी. प्रश्न चौथा, कवितेमध्ये आलेले यमक जुळणारे शब्द शोधा. उत्तर, मुले फुले, झुळझुळते सळसळते, गगना जमुना, दिली झाली, करू धरू. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा. टर 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 टर